हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. तर काही लोक म्हणतात की प्रयत्न केले तर सगळ्या गोष्टी सक्सेस होतात आणि ती गोष्ट खरी पण आहे. कारण की जर आपण एखाद्या गोष्टीच्या मागे लागलो आहे आणि त्या गोष्टीबद्दल भरपूर प्रयत्न करतो आणि त्या गोष्टीच्या एकदम असं तळाशी जातो आहे आणि ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे, तर आपल्याला यश नक्कीच भेटतं. फक्त काही वेळेस काय होतं, काही प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यानंतर काही गोष्टींना अडथळे निर्माण होतात किंवा काही कामं थांबून जातात आपली ती गोष्ट करताना. पण एक गोष्ट आहे की हळूहळू काय होईना पण आपल्याला प्रयत्नाचं फळ भेटतं. फक्त कधी-कधी टाईम जास्त लागतो, कधी-कधी कमी वेळेत भेटून जातात, कधी-कधी खूपच वेळ जास्त लागतो की आपण डिमोटिवेट होतो. अरे यार, भरपूर वेळ झाला आता, मी आता कसं करू, काय करू? त्यामुळे प्रयत्न करत राहिले पाहिजे आणि जितका वेळ लागतो इतक्या लागू द्या. कारण की शेवटी त्या गोष्टीचं काही ना काहीतरी चांगला इम्पॅक्ट आपल्या लाईफमध्ये होतो. फक्त एवढं आहे की आपल्याला ते कळून येत नाही. पण एखादी गोष्ट जेव्हा आपण करतो तर आपल्याला त्या गोष्टीचे वाईट परिणाम दिसतात, पण चांगले परिणाम दिसत नाही. तर जसं की आता समजा मी करतो आहे कंटेंट क्रिएशन, मी थोडेफार व्हिडिओज, आता मला खरं तर कॉमेडी रील्स किंवा कॉमेडी व्हिडिओज किंवा असं मोटिवेशनल असे ॲक्टिंगवाले व्हिडिओज करायचे होते. पण आता सध्या असं एक माझं फोन नाही आहे बरोबर, त्याच्यानंतर मित्रांना काही टाईम भेटत नाही, कोणाकडे फोन नाही आहे, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येत होते. म्हणून मी विचार केला की आम्ही असं ब्लॉग टाईपमध्ये एक मोटिवेशनल किंवा एक नॉर्मल असं व्हिडिओज वगैरे ट्राय करतो. तर मी करतो. आता मला थोडा वाटतो की टाईमपास होतो आहे, मला असं वाटतं यार मी वेस्ट करतो टाईम, पण नाही. ही गोष्ट चुकीची, कारण मी महिनाभर झालं करतो आहे. तर मला बोलण्याची प्रॅक्टिस होती. त्याच्यानंतर मी पब्लिक स्पीकिंगमध्ये पण थोडंफार बोलू शकतो ज्या एखाद्या टॉपिकवर. माझ्यासाठी ती चांगली गोष्ट आहे. फक्त एक गोष्ट अशी की त्याला थोडा वेळ लागेल, महिना 2 महिने लागतील सेट व्हायला, त्याच्यानंतर प्रॉपर व्हिडिओ यायला, त्याच्यानंतर 4 जण मला ओळखायला, त्याच्यानंतर फॉलोअर्स, सबस्क्रायबर्स वाढायला, व्ह्यूज वाढायला आणि इन्कम वाढायला. थोडा टाईम लागेल पण होऊन जाईल. फक्त प्रयत्न केले पाहिजे आणि हळूहळू का होईना गोष्टी सक्सेस होतात. ठीक आहे. थँक्यू. सो आता प्रयत्न करत राहा आणि इथून पुढं जर कुठं पण डिमोटिवेशन आलं तर याचा विचार करायचा की आपण जे काम करतो त्याचं फळ आपल्याला काही ना काहीतरी भेटणार आहे. असा विचार करून प्रयत्न करत राहा आणि तुम्हाला फळ नक्की भेटेल. ठीक. थँक्यू.